नमस्कार, मी कल्पना. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला संपूर्ण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवून दाखवणार आहे आणि ह्या ब्लाऊजची कटिंग मी पाठीमागे व्हिडिओ याचा टाकलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. आता इथे बघा, आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, पाठीमागच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा, हा गळा आहे ना डीप घेतलेला आहे मी आणि गळ्याचा आकार थोडासा आहे ना असा मटका टाईप घेतलेला आहे. हे बघा, आता इथे बघा, तुम्ही ना कोणताही पाठीमागचा गळा घेऊ शकता आणि गळा म्हणजे आकार घेताना ना वरती काय करायचं, थोडंसं इथे अर्धा ते 1 इंच आहे ना कपडा ह्या पद्धतीने असं सोडायचा. त्याचं कारण म्हणजे आपलं शोल्डर आहे ना म्हणजे असं फाकत नाही आणि तिथे म्हणजे मोठा होत नाही शोल्डर असा कपडा. नंतर आपण आहे ना पुढे कटिंग करून घेणार आहोत. आता इथे गळ्याची कटिंग करून घेतली सर्वात पहिले. आता इथे बघा, खाली ना ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. म्हणजे कपडा आहे ना इकडे तिकडे असा सरकत नाही किंवा काय वेळेस काय होतं, एकच साईडला ब्लाऊज पीसचा कपडा होऊन जातो. त्याच्यासाठी ना आपल्याला पिना लावून घ्यायच्या असतात. आता खालच्या साईडना संपूर्ण आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, जो खालचा कपडा आहे ना, हे बघा ब्लाऊज पीसचा, तो कटिंग करायचा आहे. इथे कमरेच्या साईडचा कटिंग करायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या तिथला पण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तुम्ही कोणताही गळा घ्या, पण असा आपल्याला उलटून घ्यायचा असतो ना, तिथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे गळा आपला छान फिनिशिंगमध्ये दिसतो. आता इथे बघा, मी हा कपडा उलटा करून घेतलेला म्हणजे सरळ करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावरती ना गळ्यावरती आणि कमरेच्या तिथे पूर्ण दाब शिलाई मारून घ्यायची आणि दाब शिलाई मारताना ना अगदी अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे, याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते. नाही तर कसं आहे, खालचा अस्तरचा कपडा थोडा जरी वरती आला ना आपली फिनिशिंग जाते ब्लाऊजची. त्याच्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक ही पद्धत वापरायची. आता इथे बघा, गळ्याला पण मी दाब शिलाई मारून घेते. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण आहे ना अस्तरवरती उलटा करून घ्यायचा आहे कपडा आणि शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आता इथे उलटा केलेला आहे आणि अस्तरवरती शिलाई मारून झाली ना, त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो बाहेरचा, तो कटिंग करून घ्यायचा. हे बघा, ह्या पद्धतीने. आता इथे बघा, संपूर्ण मी बाहेरचा कपडा पण कटिंग करून घेतलेला आहे. इथे बघा, आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, बघू शकता. आता आपल्याला इथे काय करायचंय, हे बघा, आपल्याला टक्सची मार्किंग करायची. आता इथे मी आडवा टक्स घेणार आहे 4 इंच आणि उभा टक्स मी छोटा घेणार आहे, कारण का गळा आपला डीप असल्यामुळे. आता इथे मी 3.5 इंचाचाच उभा टक्स घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आपण इथं काय करतो, टक्स घेताना ना शिलाईमध्ये दोन्ही बाजूला अर्धा इंच घेतो ना. तर आपला जर डीप गळा असला ना तर फक्त अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं इथे, कारण का आपण आहे ना टक्स घेतो ना तिथे ना मग गळा आहे ना जास्त फाकल्या जातो. त्याच्यामुळे ना शोल्डर उतरण्याचे खूप चान्स असतात. त्याच्यामुळे बघा, हा टक्स घेतो ना, गळा जर तुम्ही डीप घेतला ना तर इथे हा टक्स ना शिलाईमध्ये ना अगदी पाव इंचापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आणि अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी असं. इथे बघा, दोन्ही साईडला आहे ना शिलाई मारून घेतलेली आहे टक्सची आणि एक साईड आहे ना आपल्या साईडला करायची आणि समोरची बाजू समोर करायची. म्हणजे दोन्ही टक्स ना तोंड आहे ना त्यांचे एक आपल्याकडे एक समोर करायचं. हे लक्षपूर्वक करायचं म्हणजे फिनिशिंग येते ब्लाऊजला, बाकी काही नाही. आता इथे बघा, हा पुढचा भाग घेतलेला आहे, फ्रंट भाग घेतलेला आहे. आता आपल्याला इथे ना गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता इथे मी थोडासा या पद्धतीने आकार घेतलेला आहे. तुम्ही कोणताही इथे शेप देऊ शकता. आता इथे ना गळा कटिंग करून घेते पहिले मी. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. बघा, मी अर्धा इंच कपडावरती सोडून दिलेला आहे आणि तिथून खाली कटिंग करते पुढच्या गळ्याची पण, कारण का कसं मग शोल्डर आहे ना आपलं मोठं होत नाही. नंतर आपण हा कपडा कटिंग करून घेतो. आता इथे बघा, आपण काय करणार आहे, बॅक
हुक बनवणार आहे, त्याच्यामुळे म्हणजे पाठीमागचे हुकायचं ब्लाऊज आहे हे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचा कपडा हे बघा याच्यावरती ठेवलेला, जसं आपण पाठीमागचा भाग तयार केला ना त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आता इथे बघा ब्लाऊज पीसचा कपडा खाली ठेवून घेतलेला आहे. आता इथे मी पूर्ण पहिले गळ्याला शिलाई मारून घेते. इथे पण आपल्याला आहे ना हा गळा आहे ना पलटी मारून घ्यायचा आहे. आता इथे बघा गळ्याला पण मी पलटी मारून घेतली आणि खालच्या साईडला पण मी इथे ना शिवून घेतलेलं आहे, म्हणजे शिलाई मारलेली आहे. आता आपण इथे बघा गळा कटिंग करून घेऊ आणि आपल्याला इथे आता कट मारून घ्यायचे. जिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने कट मारायचा, म्हणजे आपला गळा छान फिनिशिंगमध्ये तयार होतो तो उलटा केला की. आता इथे मी ना खालच्या साईडला पण शिलाई मारून घेतली. त्याचं कारण तुम्हाला सांगते, कारण का आपल्याला आहे ना पट्टी लावायची गरज पडत नाही खालच्या साईडला. हे बघा इथे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला आहे ना संपूर्ण शिलाई मारायची आहे. हे बघा आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची गळ्याला आणि खाली कमरेच्या तिथं. जसं आपण पाठीमागचा भाग तयार केला ना त्याच पद्धतीने पुढच्या भागाला पण अशी शिलाई मारून घ्यायची. आणि इथे बघा गळ्याचे तिथे ना कॉर्नर असतात ना, तिथे आपल्याला ना सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि कपडा फिरवून घ्यायचा. इथे पण बघा गळ्याचे तिथे मध्यभागी आलेली आहे, तिथे पण आपल्याला हे बघा मध्यभागी सुई आहे ना आतमध्येच ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा असतो, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि व्यवस्थित असं. हे बघा आता इथे पण आपल्याला पुढे कॉर्नर आहे, तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची आहे आणि संपूर्ण बघा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, संपूर्ण कडेला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि बाहेरचा कपडा आहे ना अस्तरच्याच मापाने कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे फ्रंट भाग तयार झालेला आहे. आता आपण इथे बघा कटोरी घेतलेली आहे. आता कटोरी पण हे बघा ह्या पद्धतीने अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या. पहिले दोन्ही पण आता अस्तरच्या मी ठेवून घेतलेले आहे. आता इथे काय करते मी, हे बघा ह्या पण दोन्ही ब्लाऊज पीसच्या ठेवून घेतलेल्या आहे. आता इथे पण आपल्याला कटोरी ना उलटी करून घ्यायची. एक तुम्हाला मी शिवून दाखवते बघा. ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवलेला आहे, अस्तरची कटोरी त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि खालच्या साईडना बघा इथे आता मी शिलाई मारून घेतलेली आणि खालचा कपडा कटिंग केलेला आहे. आता इथे बघा मी हा उलटा करून घेतला. हे बघा अस्तर खालच्या साईडला गेलं, म्हणजे इथे आपण आहे ना जी पट्टी लावतो ना पुढे पण पुढच्या साईडला कमरेच्या साईडला, ती पट्टी लावायची आपल्याला गरज पडत नाही. आता इथे आपल्याला काय करायचे बघा, त्याच्यावरती मी दाब शिलाई पण मारून घेतली. आता आपल्याला पूर्ण कडेला शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरवरती आणि बाहेरचा कपडा आहे ना संपूर्ण तो कटिंग करून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये. आणि दुसरी पण कटोरी ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायची. बघू शकता इथे बघा तयार झालेली आहे एक कटोरी. दोन्ही पण या पद्धतीने मी छान फिनिशिंग मध्ये शिवून घेतलेले आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. आता आपल्याला इथे काय करायचंय, हा फ्रंट भाग घेतलेला आहे. आता त्याच्या समोर आपल्याला दोन्ही कटोरी ठेवून घ्यायचे. हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला एक साईडचं मी शिवून दाखवते. आणि बघा प्रिन्सेसची कटोरी नेहमी खालच्या साईडना शिवायची असते. हे बघा खालचा हा पुढचा भाग खाली ठेवलेला आहे, त्याच्यावरती ही कटोरी उलटी ठेवलेली आहे आणि आपल्याला खालच्या साईडना एकदम सारखंच पकडायचं आहे आणि अर्धा इंचापेक्षा थोडी कमी आणि पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई घ्यायची. संपूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जसं आपण कटोरीचा आकार दिलेला आहे तशीच आपल्याला शिलाई मारत चालायची आहे. आणि कपडा आपल्याला बघा कुठे ओढायचा नाही किंवा खेचायचा नाहीये. खालचा कोणताच कपडा खेचायचा नाहीये. आणि खालच्या साईडनं आहे ना कटोरी जर जोडली ना वरच्या साईडला थोडीशी पाव इंच 1-2 लाईन अशी जास्त जर झाली ना कटिंग करता येते. आता इथे आपण काय केलेलं आहे, कटोरीला आणि या पुढच्या भागाला आपण आहे ना म्हणजे खालच्या साईडला कपडा उलटून घेतलेला, आपल्याला पट्टी लावायची गरज पडणार नाही त्याच्यासाठी. त्याच्यामुळे इथे आपल्याला खालच्या साईडला फिनिशिंगमध्ये कपडा जोडून घ्यायचा आहे आणि मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे याला. आता इथे बघा थोडासा मध्यभागी गोल आकार असतो ना, तिथे थोडासा असा या पद्धतीने कट मारून घ्यायचा, म्हणजे आपला इथे ना पप खूप छान तयार होतो. हे बघा दुसरी पण ह्याच पद्धतीने मी शिवून घेते. हे बघा खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे आणि खूप
मस्त छान म्हणजे ब्लाऊज बसतं बरं का या पद्धतीने असं शिवलं तर. आता इथे पण दुसऱ्या साईडला मी ह्याच पद्धतीने अशी कटोरी शिवून घेते. दोन्ही पण बाजूला बघा मी शिवून घेतलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये छान दिसते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला बघा, हा पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे. आता इथे मध्यभागी मी कटिंग करते. आपल्याला आता इथे हुक आणि आईची पट्टी लावायची आहे, कारण का हे ब्लाऊज आहे ना पाठीमागच्या हुकाचं आहे. आता इथे मी दोन्ही पण अस्तरच्याच पट्ट्या घेतलेल्या. आता सर्वात पहिले आपण कटिंग केलं ना त्याच्यावरती पहिले शिलाई मारून घेते मी. बघू शकता इथे आता अस्तरची पट्टी ना हे बघा मी डबल घेतलेली आहे. आता मी काय केलं इथे ना सर्वात पहिले आपल्याला आहे ना हा कपडा आहे ना असा अर्धा इंच किंवा पाव इंच अशी शिलाई मारून घ्यायची. ही बघा पहिले मी शिलाई मारून घेते, कारण का आपण आहे ना गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे. आपल्याला इथे काही पट्टी किंवा पायपिंग वगैरे काहीच करायची नाही त्याच्यासाठी. आता इथे बघा अर्धा इंच कपडा मी फोल्ड केला. हे बघा तो खालच्या साईडला आला पाहिजे. हे बघा पट्टी सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आता इथे बघा पहिले मी आईची पट्टी लावून घेते डाव्या साईडला. आता इथे बघा हे बघा इथे पण काय करायचं आहे, हा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना आपल्याला थोडाच ठेवायचा आहे अर्धा इंच, बाकीचा कट करायचा आहे आपल्याला. इथे आता काय करायचं आहे आतमध्ये असा हे बघा इतका कपडा आहे ना असा फोल्ड केला आहे मी आतमध्ये. बघा खालच्या साईडला केलेला आहे, कारण का तो नंतर वरच्या साईडला येऊन आतमध्ये जातो. हे बघा आता ही पट्टी बाहेरच्या बाजूला केलेली आहे. हे बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा जे आपण आतमध्ये फोल्ड केलं होतं ते वरती आलेलं आहे आणि पूर्ण झाकलेलं आहे. आता इथे बघा डबल फोल्ड करून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला आता पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची. आणि इथे आपल्याला कडेला आहे ना एकदम तिथे एकदम दाब शिलाई द्यायची, म्हणजे व्यवस्थित असं मागे पुढे करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित इथे पॅक होऊन जातं. इथे पण खाली आल्यावर बघा व्यवस्थित पॅक केलेलं आहे. आता आपल्याला आहे ना इथे अजून एक शिलाई मारून घ्यायची. आता वरती पण थोडीशी आपण इथे एक शिलाई घेऊ थोडीशी. हे बघा इथे म्हणजे फिनिशिंग येते त्याने. आता इथे बघा आई बनवण्यासाठी आतमध्ये मी थोडीशी अजून एक शिलाई घेतली, म्हणजे याच्यामध्येच आपले बरोबर आई येतात. इथे बघा आईची पट्टी तयार झालेली आहे. आपण आता हुकची पट्टी लावू. आता हुकची पट्टी बघा मी डबल करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आहे ना अर्धा इंच कपडा आतमध्ये फोल्ड केला, त्याच्यानंतर परत मोठी पट्टी होती डबल केली. ही बघा आता इथे पण आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे ना ब्लाऊज पीसचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हुकची पट्टी लावलेली आहे. हे बघा आता इथे पण आहे ना दोन्ही साईडला आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची. आता दाब शिलाई मारल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, ही पट्टी ना पूर्ण आतमध्ये टर्न करायची. हे बघा या पद्धतीने. आता टर्न केल्यानंतर आहे ना पूर्ण अशी कडेला दाब शिलाई मारून घ्यायची सर्वात पहिले. आणि इथे बघा वरती जो कपडा आहे ना अस्तरचा तो पूर्ण आतमध्ये टर्न करायचा ह्या पद्धतीने. फिनिशिंगमध्ये आपलं इथे ब्लाऊज तयार झालं पाहिजे, कारण का अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही, कारण का आपण हे पाठीमागच्या हुकाचं ब्लाऊज बनवलेलं आहे. हे बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला अजून त्याच्याच बाजूला आहे ना हे बघा इथे अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. आपली इथे हुकची पट्टी पण तयार झालेली आहे फिनिशिंगमध्ये. हे बघा बघू शकता इथे आईची पट्टी खाली ठेवलेली आहे आणि हुकची पट्टी त्याच्यावरती ठेवलेली आहे. बघा गळा पण बघू शकता सुंदर असा तयार झालेला आहे. फिनिशिंगमध्ये पट्टी लागलेली आहे आपली. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हा पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आहे, म्हणजे मागे पुढे झाला तर थोडासा असा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित पहिले जोडून घ्या. हे बघा ह्या पद्धतीने. आता इथे आईची पट्टी सोडून द्यायची, त्याच्या पुढे आपल्याला हुकची पट्टी ठेवायची आहे आणि मोजून बघायचं आहे. आता तुमचं जितकं कंबर असेल ना, तुम्ही जितकी शिलाई घेतलेली असेल ना तेवढं आपल्याला घ्यायचं असतं आणि बाकीचं कटिंग करायचं असतं. पाठीमागचा भाग जेवढा आला ना तेवढाच आपल्याला पुढचा पण घ्यायचा असतो. आता इथे ना कंबर आहे 28 इंच. आता इथे 7 इंच फिटिंगची आहे लाईन आणि त्याच्या पुढे मार्जिन तुम्ही जितकं घेतलेलं आहे तितकं. आता इथे मी 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे.
आणि वरचं पण इथे मोजून घेतलेलं आहे. तसंच आपण आता हा बघा पुढचा भाग आहे ना तो पण मोजून घेऊया. डबल करून घेतलेला हे बघा. आता खालच्या साईडला पण बघू आपण. इथे सर्वात पहिले आपलं फिटिंग आपली आहे इथे 28 इंच तर 7 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 7 चौक 28 आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाईसाठी. आणि पुढे जो कपडा आहे ना तो कटिंग करून टाकायचा आहे आपल्याला. हे बघा थोडाफार होतो पुढचा कपडा जास्त, अगदी थोडा पाव इंच वगैरे. हे बघा इतका कपडा आपल्याला कटिंग करायचा आहे. आता इथे मी सरळ लाईन मारून घेते. हे बघा ह्या पद्धतीने अशी फिटिंग केली ना ब्लाऊज आहे ना खूप छान बसतं. बघू शकता इथे लाईन मारलेली आहे आणि बाहेरचा कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे बरोबर. आता इथे बघा आपण जेव्हा हा प्रिन्सेसचा इथे म्हणजे कटोरी जोडली ना तर इथला भाग थोडासा हे बघा जास्त झालेला आहे आणि होतो तो थोडाफार पाव इंच वगैरे. तर तो असा ह्या पद्धतीने नंतर कटिंग करायचा. हे बघा थोडासा दुसऱ्या साईडला पण असेल तर अशीच कटिंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा दुसऱ्या साईडला अगदी थोडासा. हे बघा म्हणून त्याच्यासाठी खालच्या साईडनंच आपल्याला नेहमी प्रिन्सेसची कटोरी जोडायची असते. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आता शोल्डर जोडताना बघा मी पाठीमागचा भाग खाली सरळ ठेवलेला आहे आणि पुढचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला आहे ना अर्धा इंचाची संपूर्ण शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारताना ना थोडासा गळ्याच्या साईडनं उतार द्यायचा आहे खाली, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. आता इथे आपण अर्धा इंचाची शिलाई घेतली ना तर थोडी पाव इंच अजून जास्त गळ्याच्या साईडनं जास्त खाल असं थोडीशी खालच्या साईडला घ्यायची, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. आणि डबल शिलाई घ्यायची असते आपल्याला शोल्डरला पण व्यवस्थित. आणि बघा शोल्डर जोडताना नेहमी ना गळ्याच्या साईडनं आहे ना हे बघा मी शिलाई कशी घेतली बघा, थोडंसं आहे ना उतार दिलेला आहे गळ्याच्या बाजूला असं. हे बघा म्हणजे शोल्डर आपलं उतरत नाही. आता सरळ करून घ्यायचं आहे आणि मागचा पुढचा भाग जोडताना ना नेहमी ना गळ्याच्या साईडनं सारखाच पकडायचा आणि मुंड्याच्या बाजूनं थोडाफार जास्त झालं तर या पद्धतीने कटिंग करायचं असतं. हे बघा अगदी थोडासा इथे बघा एक लाईनचा कपडा जास्त झालेला आहे. हे बघा तो कटिंग करायचा आहे. गळ्याच्या साईडनं आपल्याला कधीच कटिंग करायचा नसतो कपडा, म्हणून तो सेम दोन्ही पण मागचा पुढचा भाग सरळ पकडायचा असतो गळ्याच्या बाजूनं. इथे बघा शोल्डर जोडून झालेलं आहे आपलं संपूर्ण. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा पट्टी लावून घ्यायची. इथे मी क्रॉस पट्टी काढलेली आहे आणि अस्तरची काढलेली 1 इंचाची. आता इथे आपल्याला आहे ना आपण इथे स्लीव लावणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे आहे ना पट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे मी संपूर्ण अर्धा इंचाची शिलाई घेते, कारण का आपण आहे ना शोल्डर 5.5 इंच घेतलं तर त्याच्यामुळे अर्धा इंच याच्यामध्ये शिवण्यासाठी जात असते. अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल. आता संपूर्ण मी शिलाई मारून घेते. आता इथे बघा शोल्डर आहे ना आपलं जोडतो ना आपण, तो कपडा आहे ना नेहमी पाठीमागच्या साईडला करायचा असतो. हे बघा इथे आता एक शिलाई मारलेली आहे. आता आपल्याला त्याच्यावरती ना दाब शिलाई मारायची. शिलाई मारताना आपल्याला अस्तरच्या पट्टीवरतीच आली पाहिजे, ब्लाऊजवरती शिलाई येता कामा नाही. आणि खालचा कपडा पण जो आपण शिलाईमध्ये घेतलेला तो याच्यामध्ये दाबला गेला पाहिजे. आता ही पट्टी अशी फोल्ड करायची. ही बघा अगदी पाव इंच इथे बाहेर दिसली पाहिजे, ह्या पद्धतीने फोल्ड करायची. जशी आपण पायपिंग करतो ना गळ्याला त्या पद्धतीने. पण आपल्याला ही पट्टी ना ही बघा आता इथे बघू शकता. आता आपल्याला सर्वात पहिले ही पट्टी ना कटिंग करायची, जी दिसते ती. ही बघा आता सर्वात पहिले मी कटिंग करून घेते. कटिंग करताना ना थोडीशी काळजीपूर्वक कटिंग करायची आहे. खालचा कपडा कट नाही झाला पाहिजे याची पण काळजी घ्यायची असते. आता इथे बघा ही पाव इंच पट्टी दिसते ना ती पूर्ण आतमध्ये टर्न करायची आपल्याला. हे बघा बघू शकता आपण गळ्याला आहे ना पायपिंग करतो ना तर थोडासा कपडा बाहेर ठेवतो, पण ही पट्टी आपल्याला लावायची तर तो पूर्ण कपडा आतमध्ये टर्न करायचा. हे बघा आता तुम्ही ना उलट्या साईडनं पण करू शकता, आतमध्ये पूर्ण पट्टी टर्न, किंवा सरळ साईड नाही पण करू शकता. चला आता मी दोन्ही बाजूला ह्याच पद्धतीने पट्टी लावून घेते. इथे बघू शकता दोन्ही साईडला मी छान अशी फिनिशिंग मध्ये ही पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे काय करायचंय, हे बघा कडेला आहे ना पहिले आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपल्याला अस्तरचा कपडा, हे बघा पहिले ना तुम्हाला मी
मोजून दाखवते, दोन्ही पण बरोबर आलं पाहिजे. हे बघा, जितकं आपण घेतलेलं आहे ना फिटिंग, त्याच्या पुढे जेवढं शिलाई घेतलेली आहे तेवढीच ठेवायची आणि बाकीचं कट करून टाकायचं. मुंडा पण मोजून घेणार आहोत आपण. इथे मुंडा इथे बघा 7.5 इंच यायला पाहिजे. हे बघा भरलेला आहे बरोबर 7.5 इंच. थोडंसं आहे ना पाव इंच जास्त आलं तरी चालेल. एकदम काखेमध्ये ब्लाऊज टाईट पण नाही झालं पाहिजे, नाही तर मग शोल्डर पण उतरण्याचे चान्स असतात. कमरेची मार्किंग करून घेऊ आता. फिटिंग इथे बघा, कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच, म्हणजे ही लाईन आपण मारून घेऊ अशी. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, कपडा हा सरळच आहे ना, कडेला शिलाई मारून घ्यायची. आता इथे बघा व्यवस्थित आपल्याला खालचा वरचा कपडा मोजूनच घ्यायचा असतो, त्याच्यानंतरच आपल्याला पट्टी लावायची असते इथे मुंड्याला. कारण का इथे ना खालचा आणि वरचा भाग बरोबरच यायला पाहिजे. हे बघा माझे एकदम बरोबर आलेले आहे, मागे पुढे काही झालेलं नाही. ब्लाऊज शिवताना ना आपल्याला थोडंसं ना काळजीपूर्वक आणि मोजत किंवा माप घेत शिवायचं असतं. दोन्ही साईडला ह्या पद्धतीने बघा मी पहिले शिलाई मारून घेतलेली. आता आपल्याला इथे ना फिटिंगची शिलाई घ्यायची. ही बघा, सर्वात पहिले आपल्याला लॉक करायचं विसरायचं नाही, तर मग आपली शिलाई लवकर निघून जाते. आता संपूर्ण लॉक करून घेतलं आणि सरळ येते तिथून आहे ना आपल्याला काय करायचं, खाली पण आहे ना लॉक करून घ्यायचंय. आणि फिटिंगची शिलाई झाल्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्या शेजारी ना 3, 4, 5 जेवढ्या शिलाई बसतील ना, आपण जेवढं मार्जिन घेतलेलं असतं तेवढ्या शिलाई मारून घ्यायच्या असतात. आता ह्या ब्लाऊजला मी मार्जिन थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण का हे मुलीचं ब्लाऊज आहे. कारण का कसं मुली काही जास्त ब्लाऊज घालती नाही. आता दुसऱ्या साईडला ह्याच पद्धतीने बघा 34 इंच छाती आहे, चौथा भाग मी घेतलेला आहे 8.5 इंच, आणि 28 इंच कंबर आहे, तर त्याचा मी चौथा भाग घेतलेला आहे 7 इंच. आता इथे पण बघा मुंडा मी मोजून घेते पहिले. कसं काय वेळेस आहे ना होतं थोडंफार इकडं तिकडं, त्याच्यामुळे मुंडा हा मोजूनच घ्यायचा असतो. आता त्याच्यानंतर इथे मार्किंग करून घेते आणि लाईन मारून घेते. आता ही फिटिंगची बघा ही लाईन आहे आणि ती आता आपल्याला सर्वात पहिले आता इथे बघा खाली लॉक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण शिलाई झाल्यानंतर बाजूला मी संपूर्ण पाव इंचाच्या दोन्ही बाजूला शिलाया मारून घेते. आता तुम्हाला पुढे दाखवते ब्लाऊज कसं तयार झालेलं आहे ते. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ब्लाऊज आहे ना खूप छान बसतं ह्या पद्धतीने असं शिवलं किंवा कटिंग केली. याची कटिंग पण मी संपूर्ण खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघू शकता. इथे बघा संपूर्ण आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि हे बघा मी भरपूर शिलाई घेतलेल्या आहे, बघू शकता. आता मी ब्लाऊज हे सरळ करून दाखवते तुम्हाला. हे बघा तयार झालेलं आहे. आता ह्या ब्लाऊजला काही नॉड वगैरे लावायची नाही, कारण का मुली थोड्याशा आहे ना कसं थोडेसे डिपगळे घालतात, कधीतरी घालतात. त्याच्यासाठी वेळात वेळ काढून संपूर्ण ब्लाऊजची शिलाई बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद.